24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। न्यूज 24 घडामोडीच्या हाती आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। आयुक्त पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। पंकज जावळे यांच्या अडचणीत वाढ। महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन नाईकवाडे साहेब नगर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे। आयुक्त पंकज जावळे यांच्यावर एका बिल्डरला 8 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। पंकज जावळे हे गुन्हा दाखल होताच फरार झाले होते। त्यानंतर आयुक्त जावळे यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी नाईकवाडे साहेब नगर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। तर आज दिनांक 4/7/2024 रोजी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत आयुक्त जावळे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे। आयुक्त जावळे यांच्या वतीने ॲडव्होकेट सतीश गुगळे यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे अनिल घोडके यांनी बाजू मांडली। आयुक्त जावळे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आयुक्त पंकज जावळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। आणि आता या मोठ्या बातमीसह वेळ झाली ते थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आणि बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।